तुम्हाला दर्शन कसं झालं तुमचं? हा, पुण्यातून आले, दर्शन चांगलं झालं. अजून सगळं तुळजाभवानीला चॉकलेटचा हार घातलाय. नाही, ते काय चॉकलेट वगैरे ते काय बी टाकते ते काय वगैरे टाकायचं नाही, ते बरं वाटत नाही. त्यासला आज एक ते टाकलं, दुसऱ्या दिवशी दुसरं आणून काय बी टाकणार, ते काय बरोबर वाटत नाही. असं हा, सगळे जणी आहे ना तिकडे देवाकडे ना लक्ष ठेवायला पाहिजे. आज चॉकलेटचा हार घातलाय, मग उद्या काय नाही तर आम्हाला बरं वाटलं नाही ते. आज चॉकलेट टाकणार, उद्या काय पण आणून टाकणार ना. मग काय तुमचं म्हणणं? हा, ते आहे ना देवाचा जो पुजारी आहे ते त्याच्यावर ध्यान ठेवायचं, एवढंच. आता जे घटना घडलेली आहे का देवीला आपल्या चॉकलेटचा हार घातलाय, तर माझ्या मते तर कारण हा जो तीर्थक्षेत्र आहे तो ऐतिहासिक आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हाचे त्यांच्या गळ्यात दागिने होते, त्याबद्दल ते चॉकलेटचा हार घालणं हे माझ्यासाठी तर नाही घातलं पाहिजे असं मला वाटतं. मंदिर संस्थाने याबाबत थोडी काळजी घेतली पाहिजे आणि ही अशा प्रकारची घटना परत घडू नये हे त्यांनी घेतलं पाहिजे. माझी भरपूर आमची कुळदैवत आहे, तर आम्ही आता काल रात्री निघालो होतो, आज सकाळी पोचलो. काल जो प्रकार घडलेला आहे हा थोडासा श्रद्धेला तडा जाणारा आहे. असं कृत्य करू नये लोकांनी. देवीचा जो सन्मान आहे, वास्तविक देवीला कवड्याची माळ अर्पण करतात, ती संपूर्ण महाराष्ट्राची आदिशक्ती तुळजाभवानी, तिचा आदर राखला पाहिजे असं आम्हाला वाटतं. मंदिर संस्थांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे. मंदिर संस्थांनी देखील त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे की असं उद्या कोणी काही घालेल, मग हे चुकीचं आहे. ह्याला या प्रकाराला मंदिर संस्थांनी परवानगी दिली असं पुजाऱ्याचं नाही, मग हे चुकीचं आहे. भाविक म्हणून आम्ही एक श्रद्धाळू म्हणून आम्हाला ते मान्य नाही, असं नाही करावं. तुम्ही तिला अर्पण करा, पण गळ्यात वगैरे घालणं चुकीचं आहे. तुळजाभवानी मंदिरमध्ये एका भक्ताने चॉकलेटचा हार आणला होता, तो देवीस घालण्यात आला. पुजाऱ्याने मंदिर संस्थांना विचारणा केली, हे हार घालू दे का? त्यांनी परमिशन दिली व नंतर ते चॉकलेटचा हार घातला. काही फेसबुक माध्यमातून असे व्हायरल झालं की चॉकलेटचा हार घातला आणि ह्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. मी ह्या माध्यमातून संस्थांना असं म्हणू इच्छित आहे की आपल्या संस्थांना एक देऊळ कवायत म्हणून नियमावली आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही. देवीच्या गाभाऱ्यामध्ये आजकालच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टी, पूर्वीच्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या. आता आंब्याचं, द्राक्षांचं किंवा फुलांचं हे गाभारा सजवला जातो, हे पूर्वी नव्हतं. तर मी ह्या माध्यमात असं म्हणतो की देवीच्या गाभाऱ्यात कुठलीच गोष्टी न करता ते ऐतिहासिकच ठेवा आहे, तो त्याप्रमाणे असू द्यावा. तुम्हाला जे काही सजवायचं, जे काही घालायचं असेल ते देवीच्या 14 दरवाजाच्या बाहेर घालावं, ह्या माध्यमात सांगतो. कारण अशा कुठेतरी चुकीची पद्धत पडत चाललेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यात तात्काळ याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि देवीमध्ये देऊळ कवायतीमध्ये कलम 36 अंमलबजावणी करावी. त्यामध्ये असे आहे की देवीच्या गाभाऱ्यात फक्त ज्याची पाळी आहे तोच पुजारी असावी, इतर लोकांनी थांबू नये. त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत होत नाही. ते केल्यानंतर बरेच गोष्टी थांबल्या जाईल. या माध्यमातून मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की हे तात्काळ थांबवावे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.